नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे व्रत 2026 कधीपासून, चला तर मग बघूया. माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या कालावधीमध्ये हे सूर्यनारायणाचं 7 दिवसाचं व्रत जे आहे ते केलं जातं. तर मैत्रिणींनो, यावर्षी सूर्यनारायण व्रत हे 19 जानेवारी सोमवारी सुरू होणार आहे. ते 2025 रविवारपर्यंत असणार आहे. म्हणजेच रथसप्तमी दिवशी या दिवसाचं उद्यापन होणार आहे. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी सूर्यनारायणाची सूर्योदयापूर्वी पूजा मांडणी करायची असते. ती मांडणी कशी करावी ते आपण सर्वप्रथम पाहू. ही पूजा आपल्याला अंगणामध्ये करायची असते. सूर्यनारायणाची पूजा आहे ती आपल्याला तुळशी वृंदावनापाशी ही पूजा आवर्जून करायची आहे. आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि सूर्योदयापूर्वीच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे. आणि सर्वात आधी आपल्याला तुळशी पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर तुळशीच्या समोर आपण शेणाने तिथे जागा सारवायची आहे आणि त्या जागेवर तुम्ही तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षता वाहिल्यानंतर तुळशीच्या समोर आपल्याला शेणाने थोड्या जाग्यामध्ये शेणाने स्वच्छ सारवून घ्यायचं आहे आणि त्यावर याची रांगोळी काढायची आहे. आणि त्या रांगोळीला आपण हळदी कुंकू अक्षता आणि एखादं लाल फूल व्हायचं आहे. सूर्यनारायणाचे व्रत हे सुवासिनी महिला मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे सुवासिनी महिला ह्या आपण शेणानं सारवून घेईपर्यंत आणि आपली पूजा होईपर्यंत सूर्य हा उगवता झालेला असतो. त्यानंतर आपण लगेचच सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे. तर मैत्रिणीला उगवत्या सूर्यालाच अर्घ द्यायचा आहे. बघा, तुमचा उपवास असो नसो तरी देखील तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे. आणि ते तांब्याच्या भांड्यामध्येच तुम्हाला अर्घ द्यायचं आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. नंतर हळदी कुंकू अक्षता, थोडेसे पांढरे तीळ आणि एक लाल फूल अवश्य घ्या. नंतर तांब्यातील पाणी हे सूर्यदेवाला अर्घ द्यायचं आणि निरंजन सुद्धा घ्यायचं आहे. आणि नंतर सूर्यदेवाला अर्घ देण्यासाठी तुम्ही पूर्वेकडे तोंड करून सूर्योदय होताना आपण उभं राहायचं आहे आणि दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ द्यायचं आहे. सूर्याला एका हाताने अर्घ अजिबात देऊ नका. दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ द्यायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवाची आरती आपल्याला करायची आहे. आरती करताना आपण ओम भास्कराय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा वापर करू शकता. किंवा जी सूर्यदेवाची 12 नाव आहेत ती नावे घेऊन आपण सूर्यदेवांना अर्घ देऊ शकतो. सूर्यदेवांना हळदी कुंकू सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून घ्यायचं. अर्घ दिल्यानंतर सूर्यदेवांना सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून घ्यायचं. अक्षता ह्या वाहून घ्यायच्या. तीळसुद्धा व्हायचे आहेत. सर्व सुवासिनी महिला ह्या जास्त प्रमाणात उपवास करत असतात. त्या सूर्यदेवाला वौसत असतात. म्हणजेच हळदी कुंकूने त्यांना वौसतसुद्धा असतात. आपण सूर्यदेवाला नंतर ओवळूनसुद्धा घ्यायचं आहे आणि रोज उगवत्या सूर्याला तुम्हाला ओवळायचं आहे. हा देखील या पूजेचा या उपवासाचा एक मोठा नियम आहे. अशा प्रकारे आपली पूजा ही संपन्न झालेली आहे. तर रथसप्तमीचा उपवास हा 7 दिवसाचा असतो. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये शक्यतो विवाहित महिला या उपवास जास्त प्रमाणात कशा करत असतात. सौभाग्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या प्रत्येक कामात यश येण्यासाठी या महिला हे रथसप्तमीचे उपवास आहे सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे अखंड उपवास हे करत असतात. सूर्यनारायणाचे उपवास हे संध्याकाळी सोडत नसतात. तो उपवास हा रथसप्तमीला सोडला जातो. त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून केला जातो आणि उपवास सोडला जातो. उपवास हा एकदा सुरू झाला की त्यानंतर तो आपल्याला रथसप्तमीपर्यंत हा उपवास आहे तो करायचा असतो. उपवासमध्ये सोडायचा नसतो. उपवास आपल्याला पहिल्या दिवशी धरायचा आहे आणि 7व्या दिवशी सोडायचा आहे. म्हणजे संध्याकाळी देखील सोडायचा उपवास हा नसतो. हे व्रत यंदा 19 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत आपल्याला करायचं आहे. या व्रताचे